सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारत आणि चीन याच्यातील पहिले युद्ध कधी झाले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1960, ऑप्शन बी 1962, ऑप्शन सी 1970, ऑप्शन डी 1975। तर याचं उत्तर भारत आणि चीन याच्यातील पहिले युद्ध 1962 ला झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अर्जुन, ऑप्शन बी अशोक, ऑप्शन सी परमवीर, ऑप्शन डी महावीर। तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठा लष्कर सन्मान परमवीर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी जपान। तर जो उत्तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान देशाला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी न्यू दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारताचे सर्वोच्च न्यायालय न्यू दिल्ली शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नागपूर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा साताऱ्यात सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 जुलै, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 26 नोव्हेंबर। तर याचं उत्तर आहे कारगिल विजय दिवस हा 26 जुलैला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, महाराष्ट्रातील कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी सातारा। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील कर्नाळ पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती नाहीत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी तमिळनाडू। तर याचं उत्तर भारतातील कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्ती नाहीत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील नोटोवर कोणाची सही असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी गव्हर्नर, ऑप्शन डी राज्यपाल। तर याचं उत्तर भारतातील नोटोवर गव्हर्नरची सही असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1920, ऑप्शन बी 1925, ऑप्शन सी 1930, ऑप्शन डी 1935। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना 1935 ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर मुंबई आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमृतसर, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी फतेहपूर, ऑप्शन डी दिल्ली। ह्याचं उत्तर आहे बुलंद दरवाजा फतेहपूर शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, इस्रो भारतीय अंतराळ संशोधन स्थापनेचे स्थापन कधी झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए
1969, ऑप्शन बी 1975, ऑप्शन सी 1980, ऑप्शन डी 1985। तर जो उत्तर इस्रो भारतीय अंतराळवीर संस्थेची स्थापना ही 1969 झाली। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चंद्र, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी शनी। तर याचं उत्तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15 आहे, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ज्ञानेश्वर, ऑप्शन बी ऋषीमुनी, ऑप्शन डी विवेक सिंधू, ऑप्शन डी युजेंद्र। तर याचं उत्तर मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 16 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिर आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी बिहार। तर याचं उत्तर आहे भारतातील तमिळनाडू राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 17 आहे, रामायण कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वास्को द गामा, ऑप्शन बी केशवदास, ऑप्शन सी हरिश्चंद्र, ऑप्शन डी वरील कोणीच नाही। तर याचं उत्तर रामायण वरील कोणीच लिहिले नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 18 आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंहगड, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी लोहगड। तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 19 आहे, पोटात गोळा येत असल्यास कोणते फळ खावे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळ, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी चिक्कू। तर याचं उत्तर आहे पोटात गोळा येत असल्यास केळी फळ खावे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोकनायक, ऑप्शन बी नायक, ऑप्शन सी राम सीता, ऑप्शन डी मूकनायक। जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।